तर चला तर मग आज माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। तर त्या आनंदामध्ये मी आज घरच्या घरी एक छान असा केक तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी तेल घेतलं होतं। तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकता। 1 वाटी तेल, 1 वाटी बारीक वाटून घेतलेली साखर आणि तसंच अर्धी वाटी दही घेतलंय आणि थोडंसं दूध। तर आता हे मिक्स करून छानपैकी तेलात आपल्याला सगळं वितळेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर आता मी काय एवढी परफेक्ट बेकर नाहीये, पण मी एकदम सिंपल पद्धतीने मला जसा जमतो तसा मी हा केक तयार करणार आहे। छान असा गोड पदार्थ तयार करायचा आहे म्हणून मी हा केक तयार करते। आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण चाळण ठेवून घेऊ आणि चाळण ठेवल्यानंतर 1 वाटी कोको पावडर, 2 चमचे कॉफी पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा टाकून छानपैकी चाळून घेते। तर बघू शकता। आणि आता त्याच्यामध्येच मी इथं पीठ चाळून घेतलेलं आहे, मैद्याचं पीठ आहे। तर 1 वाटी मैद्याचं पीठ मी इथं घेतलेलं आहे, तसंच थोडीशी अर्धी वाटी अजून घेतलंय। तर हे मैद्याचं पीठ छानपैकी चाळून घेते। तर बघू शकता छानपैकी सगळं चाळून झालेलं आहे। तर आता हे मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया। तर थोडं थोडं दूध टाकून छानपैकी हे सगळे पदार्थ आपण मिक्स करून घ्यायचे। तर बघू शकता छानपैकी असं एक केकचं बॅटर तयार झालेलं आहे। तर इथं मी केकचा एक डब्बा घेतलेला आहे, त्याला मस्तपैकी आता तेल लावून मैदा लावून छानपैकी ग्रीस करून घेतलेला आहे, म्हणजे आपला केक खाली चिटकणार नाही। तर तयार झालेलं बॅटर आपण त्या डब्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स झाल्यानंतर डब्यात टाकून घेतलेला आहे। तर आता हा डब्बा आपण असा टॅप करून त्याच्यामध्ये जो एअर घुसलेला आहे तो सगळा साईडला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून केक छानपैकी बेक होईल। तर मी असा डब्बा टॅप करून घेते। त्याच्यानंतर मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून छानपैकी असं पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। तर त्याच्यावरती मी उलटा असा कुकरचा डब्बा ठेवून घेते आणि नंतर त्याच्यावरती आपलं केकचं भांडं आपण ठेवून द्यायचं आहे आणि हा केक आपल्याला शिजून द्यायचा आहे 30 ते 35 मिनिटासाठी। जरी तुमचा नाही शिजला तर तुम्ही थोडा वेळ अजून देऊ शकता। तर मस्तपैकी आता झाकण लावून घेते। कुकरची शिट्टी मी लावलेली नाही, काढायची आहे। केक बेक होईपर्यंत इथं आपण एका साईडला छानपैकी चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे। तर हे चॉकलेट केकसाठी म्हणजे बेकचे पदार्थ असतात बेकरीचे त्याच्यासाठीच वापरलं जातं। तर हे चॉकलेट मी घेतलेलं आहे आणि मला जेवढ्या प्रमाणात लागतं तेवढ्या प्रमाणात मी इथं हे चॉकलेट कट करून घेते। तर बघू शकता। तर आता हे जे छानपैकी छोटे छोटे मी तुकडे करून घेते। तर बघू शकता सगळे तुकडे झालेले आहेत। तर आता आपल्याला इथं ते वितळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये मस्त उकळलेलं पाणी गरम घेतलेलं आहे। तर आता त्याच्यावरतीच मी ही अशी एक पातळ वाटी ठेवून घेते
आणि त्याच्यामध्ये हे चॉकलेट टाकून घ्यायचे। तसंच इथं अर्धा कप मी फ्रेश क्रीम घेतलेली, तर ती क्रीम पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि हे 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला वितळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर मी हे असंच ठेवून देते 5 ते 10 मिनिटासाठी। तर इथे बघू शकता छानपैकी आपलं हे चॉकलेट वितळलेलं आहे आणि आपलं छान असा चॉकलेट गनाश तयार झालेला आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि असंच रूम टेम्परेचरवरती आपण ठेवून देऊया। आता आपल्याला करायचं आहे व्हिप क्रीम तयार करायची आहे। तर मी काय प्रॉपर व्हिप क्रीम करणार नाही आहे, एकदम नॉर्मली करणार आहे। व्हिपिंग क्रीम मी आणलेली नाही आहे, पण माझ्याकडे जी फ्रेश क्रीम होती अमूलची ती मी घेतलेली आणि तीच यूज करणार आहे। तर इथं मी 1 कप क्रीम टाकलेली आहे, 2 चमचे कोको पावडर, तसंच 2 चमचे पावडर शुगर म्हणजे आपली साखर वाटलेली टाकलेली आहे आणि त्याच्यातच जे चॉकलेट गनाश आपण केलेलं होतं ते 2 चमचे आपण टाकून घेऊया। आणि हे छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी। तर बघू शकता हे वाटून झालेलं आहे। तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे अर्ध्या तासासाठी। तर त्याच्यानंतर इथे बघू शकता आपला केक छानपैकी बेक झालेला आहे, मस्तपैकी हा केक तयार झाला आहे। तर वरचा भाग मी कापून घेते आणि ह्याचे 2 तुकडे करून घेणार आहे। तर बघू शकता 2 असे तुकडे मी तयार केलेत। छानपैकी केक आपल्या शिजलेला आहे आणि इथे ती व्हिप क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवली होती, ती नंतरनं काढून मी अशी थंड पाण्यावर ठेवून 5 मिनिटं फेटली, ती अशी तयार झालेली आहे। तर आता आपलं जे चॉकलेट गनाश होतं ते मी पहिलं प्लेटला लावून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला केकचा बेस ठेवायचा आहे। हा पहिला बेस मी याच्यावर ठेवून देते आणि जी व्हिप क्रीम आपण तयार केलेली होती ती काय प्रॉपर नाही आहे, मी फ्रेश क्रीमपासून केलेली आहे म्हणून अशी पातळ दिसत आहे। तुम्ही व्हिपिंग क्रीम आणून त्याचं केलं तर पूर्ण घट्ट अशी ती होईल। तर मी ही व्हिप क्रीम ह्याच्यावरती लावून घेते। तर छान अशी क्रीम लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे चॉकलेट गनाश तयार केलं होतं ते पण थोडं ह्याच्यावरती टाकून घेते। तसंच मी 2 लेयरला तीच प्रोसेस करणार आहे। तर व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करा। मी काही प्रॉपर बेकिंग केलेली नाही आणि मला काही प्रॉपर केक येत नाही, पण माझ्या चॅनलवरती आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी त्या आनंदामध्ये छानपैकी असा छोटासा घरच्या घरी केक तयार केलेला आहे। तर ज्याला केक आवडला तर त्यांनी लाईक करून कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्याला नाही आवडला त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा। तर असा सिंपल घरगुती प्रमाणे मी हा केक केलेला आहे। तर छानपैकी ही क्रीम आपण लावून घ्यायची आहे।
छान असा केक झाला आहे. आता हा आपण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे. तर बघू शकता थंड झाल्यानंतर छान असा आपला हा चॉकलेट केक तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.